नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर मी कविता आणि आपण पाहताय आम्ही संगमनेरकर. शेतकरी मित्रांनो, आज आपण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला विषय घेऊन आलो आहोत. कर्जमाफी 2025 बद्दलची संपूर्ण अपडेट आणि त्यामागील अनुभव, म्हणजेच 2017 आणि 2017 मधील कर्जमाफी योजना कशा राहिल्या याबद्दलची ही संपूर्ण माहिती. तर शेतकरी मित्रांनो, कर्जमाफी हा शब्द शेतकऱ्यांसाठी फक्त आर्थिक मदतच नव्हे तर आशेचा किरणसुद्धा आहे. महाराष्ट्रातील शेती ही पूर्णपणे निसर्गावरती अवलंबून आहे. तर पावसातील अनियमितता असेल, अतिवृष्टी असेल, अवकाळी पाऊस असेल, दुष्काळ असेल, वादळी वारे आणि गारपीट यांमुळे गेल्या काही वर्षात पिकांचं जे काही नुकसान झालेलं आहे, यामध्ये कापूस असेल, सोयाबीन असेल, ऊस असेल, मका, कांदा, द्राक्ष, केळी, फळबागा आणि दूध उत्पादने या सर्व क्षेत्रांमध्ये शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीवर थेट याचा परिणाम झालेला दिसतो. अनेक शेतकरी कर्जाच्या ताणाखाली आले आणि या परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी सरकारने वेळोवेळी कर्जमाफी योजना देखील जाहीर केल्या. आता यामध्ये 2017 मध्ये राज्य सरकारने सुरू केलेली छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना ही त्या काळात सर्वात मोठी कर्जमाफी योजना ठरली. या योजनेत सुमारे 89 लाख शेतकऱ्यांनी अर्ज केले होते आणि कर्जमाफीची मर्यादा ही 1.5 लाख रुपये होती. सुरुवातीला आता असाही दावा केला गेला की ज्या शेतकऱ्यांची कर्ज हे नियमित आहे किंवा गेल्या काही वर्षात नुकसान झाले आहे त्यांना तेथे दिलासा मिळेल. मात्र प्रत्यक्षात या योजनेत अनेक तांत्रिक समस्या आल्या. त्यामध्ये बँक खात्यांशी आधार न जुळणे असेल, नावात फरक असेल, जमिनीच्या नोंदींशी विसंगती असेल किंवा मग फॉर्म भरण्यात त्रुटी असतील. या अनेक कारणांमुळे शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहिले. आता काही ठिकाणी कर्ज माफ झाल्याचे देखील दाखवले गेले, पण रक्कम ही प्रत्यक्ष खात्यावरती शेतकऱ्यांच्या जमात झाली नाही. या अनुभवातून शेतकऱ्यांना आणि सरकारला मोठा धडा मिळाला. डेटाची अचूकता असेल आणि डिजिटल पडताळणी ही किती महत्त्वाची आहे हे त्यावेळेस समजले. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, 2019 मध्ये माझी कर्जमाफी योजना सुरू झाली, जिथे मागील योजनांतील चुका सुधारण्याचा प्रयत्न झाला. मात्र काही शेतकऱ्यांना फायदेशीर ठरलेल्या या योजनेतही अनेक समस्या राहिल्या. काही लाभार्थ्यांचे नाव बँकेच्या डेटाशी जुळले नाही, तर काही शेतकऱ्यांचे फॉर्म हे रिजेक्ट झाले. काहींच्या खात्यामध्ये 2दा नोंदणी झाली, तर काही शेतकऱ्यांना लाभ मिळाला तरी रक्कम खात्यावरती उशिरा जमा झाली. या काळात शेतकऱ्यांनी पुन्हा तालुक्यांच्या कार्यालयांमध्ये फेऱ्या मारल्या आणि मीडिया यावेळी मोठ्या प्रमाणावरती लक्ष केंद्रित करू लागली. शेतकऱ्यांना अनुभव आला की योजना जाहीर करणं सोपं आहे, पण ती प्रत्यक्ष लाभ देणं आणि तांत्रिक अडचणी दूर करणे महत्त्वाचे आहे. त्यानंतर मित्रांनो, आता गेल्या योजनांमधील अनुभव लक्षात घेऊन आता 2025 मध्ये होणारी कर्जमाफी ही वेगळी, अधिक प्रभावी आणि पारदर्शक होणार आहे. सरकारने जिल्हानिहाय, बँकनिहाय, पीकनिहाय डेटा मागवला आहे. तर बँकांकडून पीक कर्ज असेल, तारण कर्ज असेल, दीर्घकालीन कर्ज असेल, NPA कर्ज असेल, रिशेड्यूल्ड कर्ज असेल, हा सर्व डेटा तपासला जात आहे. यावेळी शेतकऱ्यांची eKYC असेल, आधार कार्ड लिंकिंग असेल, बँक खाते पडताळणी असेल, जमीन नोंदणीची खात्री हे सर्व अनिवार्य ठरणार आहे. यामुळे मागील 2017 आणि 2019 सारख्या चुका आता पुन्हा होणार नाहीत. तर शेतकरी मित्रांनो, राज्यातील 36 जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांची स्थिती ही वेगवेगळी आहे. यामध्ये विदर्भातील यवतमाळ असेल, अमरावती असेल, अकोला असेल आणि वर्धा या जिल्ह्यात कापूस व सोयाबीन पिकांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं. त्यामध्ये मराठवाड्यातील लातूर जिल्हा, बीड जिल्हा, नांदेड जिल्हा, हिंगोली, परभणी याही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी, अवकाळी पाऊस आणि दुष्काळामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती ही बिकट झाली. उत्तर महाराष्ट्रात जळगाव जिल्हा असेल, धुळे असेल, नंदुरबार असेल, येथेही केळी, कापूस आणि मका या पिकांचं मोठं नुकसान झालं. तर पश्चिम महाराष्ट्रात ऊस आणि दुधाच्या भावातील अनिश्चिततेमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक संकट आहे. त्यानंतर
कोकणात वादळे पावसामुळे फळबागा मोठ्या प्रमाणावरती प्रभावित झाल्या। तर शेतकरी मित्रांनो, आता या वेळच्या कर्जमाफीमध्ये सरकारने निर्णय घेतला आहे की ज्यांना मागील योजनेचा लाभ मिळाला नाही, नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकरी असतील, पीक विमा घेतलेले असतील परंतु नुकसान भरपाई न मिळालेले शेतकरी, NPAमध्ये गेलेले सर्व कर्ज असलेले शेतकरी यांना प्राधान्य मिळेल। त्यानंतर मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबियांनाही लाभ देण्याची प्रक्रिया सुरू आहे। यामुळे अनेक कुटुंबांना मोठा आर्थिक दिलासा देखील मिळणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, बँकांची तयारीही सुरू झाली आहे। यामध्ये राष्ट्रीयकृत बँका असतील, जिल्हा मध्यवर्ती बँका असतील, त्यानंतर सहकारी बँका असतील, या सर्व ठिकाणी खात्यांची पडताळणी केली जात आहे। शेतकऱ्यांनी आपले आधार कार्ड, आपले बँक खातं आणि eKYC आणि आपला मोबाईल नंबर हे अपडेट ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे। ही सोपी कामे करून ठेवली तर रक्कम मिळण्यात कुठलीही प्रकारची अडचण शेतकऱ्यांना येणार नाहीये। तर शेतकरी मित्रांनो, आता सरकारने डिजिटल प्रणाली लागू करण्याचं ठरवलं आहे। यामध्ये एकाच पोर्टलवरती अर्ज, पडताळणी, बँक माहिती आणि लाभ याची प्रक्रिया पारदर्शक ठेवली जाणार आहे। तर मागील योजनांमध्ये ज्याप्रमाणे फसवणूक झाली किंवा काही शेतकरी लाभापासून वंचित राहिले, त्या चुका आता 2025मध्ये होणार नाहीत। शेवटी शेतकरी बांधवांनो, 2025च्या कर्जमाफीची ही प्रक्रिया इतिहासात महत्त्वाची ठरणार आहे। तर यामध्ये मागील म्हणजे 2017 आणि 2019 मधील चुका आणि शिकवण, यामुळे आता ही योजना अधिक प्रभावी, सर्वसमावेशक आणि पारदर्शक होणार आहे। तर शेतकऱ्यांनी सदैव तयार राहावे, आपले सर्व दस्तऐवज अपडेट ठेवावे आणि हप्त्याचा लाभ मिळवण्यासाठी सज्ज राहावे। तर शेतकरी मित्रांनो, आम्ही या संपूर्ण प्रक्रियेवरती लक्ष ठेवून आहोत। ज्या क्षणी कर्जमाफीची अधिकृत घोषणा होईल, लाभ मिळण्याची पद्धत, अर्ज करण्याची प्रक्रिया आणि जिल्हानिहाय यादी ही ज्यावेळेस जाहीर करण्यात येईल, त्यावेळेस सर्वात अगोदर आपल्या आम्ही संगमनेरकर या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण शेतकऱ्यांपर्यंत अपडेट पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाईल। मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीनच असाल, पहिल्यांदाच आले असाल तर नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, पुन्हा भेटूया अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण माहितीसोबत। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।